नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या निकाल लागून काही दिवस झाले असले तरी या निकालाची चर्चा आजही सुरू आहे. कारण ही निवडणूक केवळ एका उमेदवाराच्या विजयाची नव्हती, तर महायुतीतील अंतर्गत नाराजी आणि बदलत्या राजकीय समीकरणांचीही होती. नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या 109 मतांनी पराभव केला. विशेष म्हणजे महायुतीकडे पुरेसे संख्याबळ असतानाही हा पराभव झाला. त्यामुळे हा निकाल अनेकांसाठी धक्कादायक ठरला. सरकार नामाच्या विश्लेषणानुसार या पराभवाचं सर्वात मोठं कारण म्हणजे महायुतीतील मतांचे विभाजन. सुरुवातीला भाजपकडून गोकुळ गीते यांना उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती. मात्र जागा वाटपात ही जागा शिवसेनेकडे गेली आणि नरेंद्र दराडे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर गोकुळ गीते यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. राजकीय विश्लेषकांच्या मते गोकुळ गीते यांना भाजपमधील काही स्थानिक पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींचा पाठिंबा मिळाला. त्यामुळे महायुतीची मतं विभागली गेली आणि त्याचा थेट फटका अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांना बसला. सरकारनाम्याच्या अहवालानुसार सुमारे 45% मतांचं विभाजन झाल्याचं विश्लेषण करण्यात आलं आहे. मात्र हा अधिकृत आकडा नसून निवडणुकीनंतरचं राजकीय विश्लेषण आहे. या निकालातून आणखी एक गोष्ट स्पष्ट झाली, ती म्हणजे स्थानिक राजकारणात पक्षापेक्षा उमेदवाराची प्रतिमा आणि जनसंपर्क अनेकदा निर्णायक ठरतो. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपूर्वी महायुतीसमोर अंतर्गत मतभेद मिटवण्याचं मोठं आव्हान असणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? नाशिक विधान परिषद निवडणुकीत महायुतीच्या पराभवामागचं खरं कारण कोण होतं? बंडखोरी, मतांचे विभाजन की स्थानिक राजकारण? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा व्हिडिओंसाठी आपल्या बोलमेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.